नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात शेअर बाजारात एक मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण टी-सी-एस, डाबर, एम-आर-एफ यासारख्या दिग्गज कंपन्यांसह जवळपास 100 कंपन्या डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि इतर कॉर्पोरेट ॲक्शनसाठी एक्स-डेटवर जाणार आहेत. पण प्रश्न असा आहे, की तुमच्याकडे या कंपन्यांचे शेअर्स असतील तर तुम्हाला डिव्हिडंड मिळेल का? स्टॉक स्प्लिटचा फायदा कोणाला होणार? आणि एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेटमध्ये नेमका फरक काय असतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. रिपोर्टनुसार 13 जुलै ते 17 जुलै या आठवड्यात जवळपास 100 कंपन्या एक्स-डेटवर जाणार आहेत. यामध्ये टी-सी-एस, डाबर, एम-आर-एफ, कोटक, बँक, बेल, सी-डी-एस-एल आणि अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. काही कंपन्या डिव्हिडंड देणार आहेत, तर काही कंपन्या स्टॉक स्प्लिट करणार आहेत, तर काही कंपन्या बोनस किंवा इतर कॉर्पोरेट ॲक्शन जाहीर करत आहेत. म्हणून हा आठवडा गुंतवणूकदारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तर सर्वात आधी एक्स-डेट म्हणजे काय हे समजून घेऊया. एक्स-डेट म्हणजे अशी तारीख ज्यानंतर तुम्ही एखादा शेअर विकत घेतला, तर त्या डिव्हिडंड किंवा बोनस किंवा स्प्लिटचा फायदा तुम्हाला मिळत नाही. म्हणजे एक्स-डेट पूर्वी तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तो शेअर असणे आवश्यक असते. अनेक नवीन गुंतवणूकदार एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेटमध्ये गोंधळ करतात. पण प्रत्यक्षात एक्स-डेट हीच सर्वात महत्त्वाची तारीख असते. आता रेकॉर्ड डेट म्हणजे काय? तर रेकॉर्ड डेट म्हणजे कंपनी ज्या दिवशी आपल्या शेअरहोल्डरची अंतिम यादी तयार करते, त्या यादीत ज्याची नावे असतात त्यांनाच डिव्हिडंड किंवा इतर कॉर्पोरेट ॲक्शनचा लाभ मिळतो. भारतीय शेअर बाजारातील सेटलमेंट सायकलमुळे गुंतवणूकदाराने एक्स-डेटच्या आधी शेअर्स खरेदी करणे आवश्यक असते. आता डिव्हिडंड म्हणजे काय ते समजून घेऊ. तर डिव्हिडंड म्हणजे कंपनी आपल्या नफ्यातील काही भाग शेअरहोल्डरमध्ये वाटते. समजा एखाद्या कंपनीचे प्रति शेअर ₹20 डिव्हिडंड जाहीर केला आणि तुमच्याकडे त्या कंपनीचे 100 शेअर्स असतील, तर तुम्हाला ₹2000 डिव्हिडंड मिळू शकतो. हा पैसा थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जातो. आता स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ते जाणून घेऊ. तर स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअरची फेस व्हॅल्यू कमी करून शेअरची संख्या वाढवणे. उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीचे ₹10 चा शेअर एकाच 2 स्प्लिट झाला, तर तुमच्याकडे असलेला एक शेअर 2 शेअर्समध्ये बदलतो. तुमची एकूण गुंतवणुकीची किंमत मात्र तशीच राहते. फक्त शेअर्सची संख्या वाढते आणि एका शेअरची किंमत कमी होते. यामुळे शेअर्समध्ये लिक्विडिटी वाढण्यास मदत होते. तसेच या आठवड्यात विशेष लक्ष ठेवण्यासारख्या काही कंपन्या म्हणजे टी-सी-एस, डाबर, एम-आर-एफ, कोटक महिंद्रा बँक, डेल, सी-डी-एस-एल या कंपन्यांच्या एक्स-डेट, डिव्हिडंड अमाउंट आणि कॉर्पोरेट ॲक्शनची माहिती गुंतवणूकदारांनी अधिकृत एक्सचेंज फायलिंगमधून एकदा नक्की तपासावी. फक्त डिव्हिडंड मिळणार आहे म्हणून कोणताही शेअर खरेदी करू नका. कारण अनेक वेळा एक्स-डेट नंतर शेअरच्या किमतीत डिव्हिडंड इतकी किंवा त्याहून अधिक घसरणही होऊ शकते. म्हणून कंपनीची गुणवत्ता, व्यवसाय, नफा, भविष्यातील वाढ आणि व्हॅल्युएशन याचा विचार करूनच गुंतवणूक करा. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर या आठवड्यात जवळपास 100 कंपन्या एक्स-डेटवर जाणार असल्यामुळे गुंतवणूकदारासाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुमच्याकडे टी-सी-एस, डाबर, एम-आर-एफ किंवा यापैकी कोणतेही शेअर्स असतील, तर संबंधित एक्स-डेट आणि रेकॉर्ड डेट नक्की तपासा. तसे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशा शेअर बाजारातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी बाजार तर्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.